लोकांनी इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली आणि काहीतरी लिहलं आणि मला म्हणायला लागलं, सावित्री म्हण याला या बाया. म्या म्हणलं, अहो तुम्ही मला शेतातली कामं सांगा, मी पटापटा करून देते, मला हे लिवा वाचायचं काय सांगू नका. हे पुन्हा म्हणले, सावित्री समाजाला आपली गरज आहे आणि तू आता पाऊल उचललं नाही तर त्याचा काय उपयोग नाही. मी आपलं गुपचूप हातामध्ये काठी घेतली, इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली. अहो काय मला जमना ना. मी ह्यासनी म्हणलं, अहो हे काय मला जमायचं नाही, तुम्ही मला हे लिवा वाचायचं काय सांगू नका. हे म्हणलं, सावित्री अर्ग समधी जण आईच्या पोटात शिकून येतात, पहिलं पाऊल उचल सावित्री. म्या पुन्हा हातामध्ये काठी घेतली, इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली आणि 8 दिवस लावलं मला शिकायला. असं करता करता मी आ शिकले, उ शिकले, समधी 12 कडे शिकले. मला लय आनंद झाला. समजा पुस्तकातली अक्षर मला मोठ्यावानी दिसायला लागली का, तर मला ती वाचा यायला लागली. माझ्या परी आमच्या ह्यासनी लय आनंद झाला होता. यांची सावित्री आता लिवा वाचाय शिकली होती. आता ती पोरी बाळासनी शिकवणार होती ना, म्हणून ह्यासनी लय आनंद झालता. असंच करता करता दिसमास जात होतं बघा. थोड्या टायमानं काय झालं, समधी जण आमच्या घरला यायला लागली आणि हे समजासनी सांगायला लागलं, अरे पोरी बायसनी लिवाय वाचाय शिकवा, पोरी बायसनी बुकात काय लिहिलंय हे समजू द्या, तेव्हाच पोरी बायसनी समजाल कोणतं पाऊल उचलायचं ते. पर तवाच्या टायमाला समध्यांनी झोपेचं सॉंग घेतलं होतं ना. झोपेत असलेल्याला जागा करणं लय सोपं असतं या, पर झोपेचं सॉंग घेतलेल्यासनी जागा करणं म्हणजे लय अवघड असतं या. थोड्या दिवसानं घरात आणि दारात चर्चा व्हायला लागली बघा. समधी जण म्हणायला लागली, सावित्रीला पोर होईना, सावित्रीला पोर होईना. माझ्या सासऱ्याला बी सांगायला लागली, सावित्रीला पोर होईना, ज्योतिबाचं दुसरं लगीन करून द्या. हे आलं आणि म्हणायला लागलं, अरे सावित्रीला पोर होईना म्हणून माझं दुसरं लगीन करून सावित्रीला सौती आणण्यापरीस तुम्ही सावित्रीचं दुसरं लगीन करून द्या आणि मला सौता घेऊन या. त्याला झालेली पोरं मी माझी पोरं म्हणून सांभाळीन. समजा लोकांनी असं तोंडामध्ये बोट घातली आणि म्हणायला लागले, ह्या माणसाच्या जिभेला काय हाड आहे का नाही, जे तोंडाला येईल ते बोलतो या. तेव्हापासून वर तोंड करून बोलायची हिंमत होत नव्हती बघा. समजे जण बाहेर बोलायची, खरं मोरे येऊन बोलायची हिंमत होत नव्हती बघा. असंच थोडे दिवस काय झालं, आमच्या शेजारी लगीन होतं बघा आणि हे लग्नाला गेलं होतं. भरवरातीत ह्यांचा कुणीतरी अपमान केला आणि हे म्हणायला लागलं, सावित्री समजतात काही माणसं आपल्याला, मला म्हणतात 4 बुक शिकलास म्हणून तू काय बामण झालास, 4 बुक शिकतोस, पोरी बायकी शिकवतोस आणि आमचा धर्म बुडवतोस. सावित्री संताप व्हायला लागलाय, सावित्री संताप व्हायला लागलाय. या बाया असा पेटलेला अग्नी मी माझ्या डोळ्यासमोर बघत होती. असं डोळ्यातनं आग बाहेर पडत होती, तोंडातनं आग बाहेर पडत होती, हातापायातून आग बाहेर पडत होती. म्या म्हणलं हे काहीतरी करणार जणू. आम्ही भिडेवाड्यामध्ये पोरींसाठी पहिली शाळा चालू केली. पहिली शाळा चालू केली आणि पहिल्या दिवशी वर्गामध्ये 5 पोरी. पहिल्या दिवशी वर्गामध्ये 5 पोरी. हे म्हणलं, सावित्री एक पोरगी आली तरी बी चालेल, तू त्या पोरीला शिकवायचं, पर वर्गामध्ये 5 पोरी. लय व्यास वाटलं बघा मला. मी असं पोरी बाईसनी बसवलं आणि हे असं फळ्यावर लिवाय गेली. तेवढ्यात म्या लिहूपर्यंत समजा पोरी भुसूभुसू पळू गेल्या बघा. म्हणलो आता वर्गामध्ये कोणी नाही, गेलं तरी कुठं पोरी. बाहेर कालवा व्हायला लागला होता. जो कोणी शिक्षण घ्यायला शाळेमध्ये जाईल त्याला आम्ही जिथं शोधणार नाही. मरणाच्या भीतीनं समजा पोरी भुसूभुसू पळू गेल्या बघा. म्या म्हणलं आता वर्गात कोण नाही, शिकवायचं तर कुणाला. हे म्हणायला लागलं, सावित्री तू काळजी करू नकोस. हे पुण्यातल्या समजांच्या घरी गेलं आणि समजांना सांगायला लागलं, समजांना
सांगायला लागलं की तुम्ही पोरीबाईसनी शिकवाय पाठवा. अहो किती बी काय झालं तर पोरीबाईसनी कळू द्या बुकामध्ये काय लिहिलंय. अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी तोच समाजाचा उद्धार करी असं म्हणून 4-5 पोरी गोळा झाल्या आणि माझ्या शाळेमध्ये येऊन बसायला लागल्या बघा. तेव्हापासून म्या पोरीबाईसनी बसून शिकवायला लागली. अहो पण रस्त्याने जाताना लोक मला लय त्रास देत होती बघ. कोण शान फेकतय, कोण खरकट पाणी टाकतय, तर कोण दगड तोडे मारतय आणि कोण शिवाय शापी देते. अहो म्या म्हणलं आपल्याला पोरीबाईंनी शिकवायचंय, हे असा अंगाचा वास घेऊन कसं शिकवायचं. हे म्हणलं सावित्री रस्त्याने जाताना तुला लोक त्रास देतात ना, तू अजून एक लुगडं सोबत घेऊन जात जा. लोकांनी तुझ्यावर शान मारलं, खरकट पाणी फेकलं तर त्याच्यासाठी एक लुगडं आणि पोरीबाईंनी शिकवण्यासाठी एक लुगडं. म्या बी म्हणलं वय मी अजून एक लुगडं सोबत घेऊन जाईल. तेव्हापासून मी अजून एक लुगडं सोबत घेऊन जायला लागली. रस्त्यानं कुणी बी किती बी त्रास दिला तरी मी त्यासनी काही बी म्हणत नव्हती. मी आपलं जायची, पोरीबाईंनी शिकवायची आणि घरला यायची. तर एक दिवस काय झालं, एक दटिंगण आला ना माझ्या मोर आणि म्हणतो कसा असा गोरा गोमटा होता, घार घार डोळ होत आणि म्हणायला लागला सावित्री हे शिक्षणाचं खूळ तू जर बंद केली नाहीस तर तुझी आबरू सापीत ठेवणार नाही. या बाया भर चौकात मी त्याच्याकडे असं रागानं बघितलं आणि ज्या थडा थडा ठेवून दिला सगळ्या रस्त्यावरची लोक माझ्याकडे बघायला लागली आणि म्हणायला लागली अरे बाय आहे का भिताड भर रस्त्यात बापायाला मारत्या. अहो म्या बी एका पैलवानाची बायको होती. म्या काय असं सोडणार होती, माझ्या आबरूवर हात घालायला सोडणार होती का. तेव्हा समधी लोक चुपचाप बसायला लागली. म्या बी झाली वागीन. म्या आपलं रस्त्यानं जायची, पोरीबाईंनी शिकवायची आणि घरला यायची. कुणाची काय बी बोलायची हिंमत होत नसायची बघा. असं करता करता दिसमास जात होत. थोड्या टायमानं काय झालं, हे म्हणायला लागलं सावित्री आपल्याला आता बुक लिहायला पाहिजेत, तेव्हाच समजेल आपण काय लिहिलंय तर पोरीसने काय करायचंय ते. म्या म्हणलं होय